टीईटीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे करावयाच्या अर्जाचा नमुना आणि अर्जासोबत जोडावयाची विविध कागदपत्रे यांची माहिती. अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव, त्याच्या खाली टीईटीचा बैठक क्रमांक आणि आपण प्रमाणपत्र मागणी करणार आहोत तो दिनांक लिहायचा आहे. प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद आपली जी असेल ती लिहावी. त्यानंतर विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ज्या दिवशी झाली तो दिनांक लिहायचा आहे आणि चे प्रमाणपत्र मिळण्याबाबत. महोदय महोदया, मी श्रीमती आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ज्या दिवशी झाली तिचा दिनांक लिहायचा आहे. या परीक्षेचा बैठक क्रमांक आपला जो असेल तो बैठक क्रमांक कंसात लिहायचा आहे. अन्वये आपण दिलेला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल ला प्रविष्ट झालो होतो. परिषदेने इंटरनेटवर जाहीर केलेल्या अंतिम निकालानुसार पेपर 1 असेल किंवा 2 असेल ला पात्र ठरलो आहे. अर्जासोबत माझी खालील कागदपत्रे साक्षांकित प्रती जोडलेले आहेत. 1. शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट व त्याचा दिनांक आहे नाही. 2. शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका जी आपल्याला ऑनलाईन प्राप्त झाली ती आणि त्याचा दिनांक, या 2 गोष्टी जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर SSC उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, त्यानंतर HSC उत्तीर्ण गुणपत्र किंवा प्रमाणपत्र, DED उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, पदवी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, BEd उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. जर मागास जातीतील आपण असलास तर जात प्रमाणपत्र वैध आणि उपलब्ध असल्यास वैधता प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र आणि सोबत ओळखपत्र किंवा आधार कार्ड याची प्रत स्वयंसाक्षांकित करून किंवा अटेस्टेड करून ही सर्व कागदपत्र आपल्याला जोडायची आहेत. आणि कृपया माझा पेपर 1 पेपर 2ची पात्रता प्रमाणपत्र मला देण्यात यावे अशी विनंती करायची आहे. खाली आपली सही, आपलं नाव, TET परीक्षेचा बैठक क्रमांक, आपला पत्ता आणि त्याखाली आपला मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे. आणि हा अर्ज जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे जमा करायचा आहे.